सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी संपन्न. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला. सुनेत्राताई पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. या शपथविधी सोहळ्यास मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मत सुनेत्राताई पवार यांनी व्यक्त केलं आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माननीय राज्यपाल महोदय, शपथविधी समारंभ सुरू करण्याची परवानगी असावी. माननीय राज्यपाल महोदय, उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदया उपस्थित आहेत. त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. श्रीमती सुनेत्रा अजित पवार.
मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, आता शपथविधी पूर्ण झालेला आहे.